Let's start lecture number 50, classification of soil water. Depending upon the physical forces and the mode of retention, soil water may be classified into following categories. First, hygroscopic water. Second, capillary water. Third, gravitational water. And fourth, water vapor. जो काही भौतिक दबाव आहे आणि या भौतिक दबावावरून जे काही आपण मोड ऑफ रिटेन्शन आहे यावरून जे काही क्लासिफिकेशन होतं सॉइल वॉटरचं त्याचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. हायग्रोस्कोपिक वॉटर, कॅपिलरी वॉटर, ग्रॅव्हिटेशनल वॉटर अँड वॉटर वेपर. फर्स्ट, hygroscopic water. It is very tightly hold water on the surface of soil particles in very thin film by the force of adhesion and cohesion. It is mostly in vapor form. It is held on the surface on soil particles about 10,000 atmosphere towards the inner side and about 31 atmosphere at the outer side of the hygroscopic film. The hygroscopic water is not available to the plant and agriculturally it has no importance. आता हायग्रोस्कोपिक वॉटर म्हणजे काय, तर जे वॉटर द वॉटर विच इज वेपर बिंग ॲब्सॉर्ब बाय सॉइल पार्टिकल्स, म्हणजे जे काही मातीने जे काही मातीचे कण आहेत या मातीच्या कणाने हवेतील जे काही शोषण केलेले बाष्पकण राहतात त्यांचं जलीय आकारमान जे आहे ते म्हणजे आपल्याला हायग्रोस्कोपिक वॉटर असं सांगता येईल. यामध्ये हायग्रोस्कोपिक वॉटर जे आहे इट इज व्हेरी टाईटली होल्ड वॉटर ऑन द सरफेस ऑफ सॉइल पार्टिकल्स इन व्हेरी थिन फिल्म. जो काही सॉइल पृष्ठभाग आहे, जो काही पृष्ठभागावरील जे काही सॉइल पार्टिकल्स आहे यामध्ये हे पाणी त्या ठिकाणी टाईटली त्या ठिकाणी एकत्रित केलेलं राहतं. आणि जे काही फोर्स आहे द फोर्स ऑफ ॲडेजन अँड कोहिजन. आता द फोर्स ऑफ ॲडेजन अँड कोहिजन म्हणजे काय, ॲडेजन मे बी डिफाईन ॲज किंवा ॲडेजन म्हणजे द अट्रॅक्शन बिटवीन टू डिसिमिलर पार्टिकल्स. यामध्ये ॲडेजनची जी काही क्रिया होते ती कशामध्ये होते, इट इज द अट्रॅक्शन बिटवीन टू डिसिमिलर पार्टिकल्स अँड कोहिजन मीन्स अट्रॅक्शन बिटवीन टू सिमिलर पार्टिकल्स. मग हे जे काही फोर्स त्या ठिकाणी खेचून त्या ठिकाणी जे काही पाणी धरून ठेवलेलं आहे ते म्हणजे अशा प्रकारे ॲडेजन आणि कोहिजनच्या फोर्सने त्या ठिकाणी ते पाणी धरून ठेवलं जातं. इट इज मोस्टली इन वेपर फॉर्म. इट इज हेल्ड ऑन द सरफेस ऑन सॉइल पार्टिकल्स अबाउट 10,000 ॲटमॉस्फिअर टुवर्ड्स द इनर साईड. आता हे जे काय आहे हे ज्या वेपर फॉर्ममध्ये त्या ठिकाणी धरून ठेवलं जातं जवळपास जे काही 10,000 ॲटमॉस्फिअर आहे जे काही इनर साईडच्या दिशेने त्या ठिकाणी धरून ठेवलं जातं. आणि अबाउट द 31 ॲटमॉस्फिअर ॲट द आउटर साईड ऑफ द हायग्रोस्कोपिक फिल्म. आणि जे काही बाहेरच्या साईडने जे काही हायग्रोस्कोपिक फिल्म आहे त्याच्या 31 ॲटमॉस्फिअरला ते बाहेरच्या साईडने धरून ठेवलं जातं. हायग्रोस्कोपिक वॉटर इज नॉट अवेलेबल टू द प्लांट अँड ॲग्रिकल्चर इट हॅज नो इम्पॉर्टन्स. हे जे काही पाणी आहे हे पिकांना उपयुक्त नाही आहे किंवा जे ॲग्रिकल्चरमध्ये त्याचा कुठल्याही प्रकारचा इम्पॉर्टन्स त्याचा वापर कुठल्याही प्रकारचा वापर होत नाही. नेक्स्ट, कॅपिलरी वॉटर. इट इज द वॉटर हेल्ड बाय द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन अराउंड द सॉइल पार्टिकल्स अँड द कॅपिलरी स्पेसेस. आता हे जे काही कॅपिलरी वॉटर आहे, कॅपिलरी वॉटर म्हणजे जे काही केसाकर्षण पाणी आपण त्याला म्हणतो, जे काही सूक्ष्म वाहिनी राहतात त्यांच्या थ्रू जे काही आपल्याला पाणी भेटतं त्याला आपण कॅपिलरी वॉटर म्हणतो, केसाकर्षण पाणी. आता हे जे काही आहे हे जे काही पृष्ठभाग आहे जमिनीचा यावरील जे काही सॉइल पार्टिकल्स आहे त्यामध्ये आपल्याला हे पाणी अवेलेबल होतं. द कॅपिलरी वॉटर इज द वॉटर विच इज हेल्ड इन द सॉइल इन एक्सेस ऑफ हायग्रोस्कोपिक वॉटर. आता जे काही कॅपिलरी वॉटर आहे हे जे काही हायग्रोस्कोपिक वॉटरपेक्षा जास्त त्या ठिकाणी पाणी ते खेचून धरू शकतात, परंतु इज अप टू द पॉईंट वेअर द ग्रॅव्हिटी पुल बिगिन्स टू मूव्ह द वॉटर डाऊनवर्ड्स व्हेन द फ्री ड्रेनेज कंडिशन एक्झिस्ट इन द सॉइल. यामध्ये जे काही कॅपिलरी वॉटर आहे हे जे काही हायग्रोस्कोपिक वॉटर आहे त्यांच्या प्रमाणापेक्षा हे कॅपिलरी वॉटर जास्त प्रमाणामध्ये मातीमध्ये राहतं, परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणी जमिनीमध्ये जो काही ड्रेनेज कंडिशनमध्ये जमीन येते त्यावेळेस जे काही ग्रॅव्हिटी किंवा जे काही गुरुत्वाकर्षण आहे त्याला धरून ते ठिकाणी ते खाली पूल किंवा खाली ते मूव्ह टू डाऊनवर्ड्स त्याला करता येतं.
व्हेन द फ्री कंडिशन, ज्यावेळेस त्या ठिकाणी निचरा कंडिशन झालेली असेल त्यावेळेस. कॅपिलरी वॉटर इज रॅदर लूजली हेल्ड वॉटर फ्रॉम 31 ॲटमॉस्फिअर, जे काही आहे ते ज्यावेळेस त्या ठिकाणी ते लूज होतं जवळपास 31 ॲटमॉस्फिअरला, त्या ठिकाणी कॅपिलरी वॉटर लूजली हेल्ड किंवा ते लूज होतं आणि 1/3 ॲटमॉस्फेरिक टेन्शन इज कॅपेबल मुवमेंट ऑफ विद इन द सॉईल, आणि मग त्या ठिकाणी ते 1/3 ॲटमॉस्फेरिकला त्या ठिकाणी ते सॉईलमध्ये मूव्ह करायला लागतो. द प्लॅन्ट फूड न्यूट्रियंट्स आर डिझॉल्व इन इट अँड देअरफोर, जे काही प्लॅन्ट न्यूट्रियंट आहेत ते या कॅपिलरी वॉटरमध्ये डिझॉल्व होऊ शकतात. अँड देअरफोर इट इज मोस्ट युजफुल वॉटर फॉर प्लॅन्ट्स, त्याच्यामुळं जे काही कॅपिलरी वॉटर आहे, केसाकर्षण पाणी, हे पिकांच्या वाढीकरता आवश्यक आहे. A soil which has a fine texture, granular structure and rich in organic matter content hold is more amount of capillary water. जे काही आपण स्ट्रक्चर पाहिलेलं आहे सॉईल स्ट्रक्चर, याच्यामध्ये समजा जो काही जमिनीचा पोत चांगला असेल किंवा जे काही ग्रॅन्युलर स्ट्रक्चर आहे किंवा रिच इन ऑर्गॅनिक मॅटर आहे, ज्याच्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त आहे, ह्याचं जे काही आहे हे इज मोर अमाऊंट ऑफ कॅपिलरी वॉटर, ह्याच्यामध्ये जे जास्त प्रमाणात राहतं दॅन कोर्स टेक्स्चर सिंगल ग्रेन सँडी सॉईल, जे काही खडबडीत किंवा जे काही कमी दर्जाची सॉईल राहते त्यापेक्षा याच्यामध्ये हे याचं प्रमाण हे जास्त राहतं. द कॅपिलरी वॉटर इट सेल्फ कॅन बी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. आता जे काही कॅपिलरी वॉटर आहे हे 2 पार्ट्समध्ये त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. फर्स्ट इनर कॅपिलरी वॉटर अँड सेकंड आउटर कॅपिलरी वॉटर. आता इनर कॅपिलरी वॉटर म्हणजे काय? इट इज द पार्ट ऑफ कॅपिलरी वॉटर विच इज नियरर टू द हायग्रोस्कोपिक वॉटर, जे काही असा जो काही भाग आहे पाण्याचा की जो हायग्रोस्कोपिक वॉटरच्या जवळपास राहतो, म्हणजेच त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हटलं, इनर कॅपिलरी वॉटर. इट इज द फॉर्म ऑफ थिनर फिल्म्स हेल्ड मोर टाईटली अँड मूव्ह रॅदर व्हेरी स्लोली दॅन आउटर कॅपिलरी वॉटर, जे काही आउटर कॅपिलरी वॉटरपेक्षाही त्या ठिकाणी एकदम जे काही थिनर फिल्मच्या स्वरूपामध्ये राहतं आणि इट इज व्हेरी टाईटली हेल्ड, त्या ठिकाणी धरून ठेवलेलं राहतं आणि ते आउटर कॅपिलरीपेक्षा ते जास्त प्रमाणामध्ये म्हणजे स्लोली त्या ठिकाणी मूव्ह करतं. सेकंड आहे आउटर कॅपिलरी वॉटर. इट इज द पार्ट ऑफ कॅपिलरी वॉटर विच इज नॉट व्हेरी टाईटली हेल्ड इन द सॉईल अँड देअरफोर मूव्ह रेडियली फ्रॉम प्लेस टू प्लेस. जे काही आउटर कॅपिलरी वॉटर आहे हे जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाणी धरून ठेवलं जात नाही आणि त्या ठिकाणी ते कुठेही इतरत्र मूव्ह करू शकतं. इट इज मोस्ट युजफुल वॉटर फॉर द प्लॅन्ट्स बिकॉज ऑफ इट्स व्हेरी क्विक अवेलेबिलिटी, आणि त्यामुळं त्या ठिकाणी ते पिकांच्या वाढीकरता आवश्यक अशा प्रकारचं आउटर कॅपिलरी वॉटर आपल्याला सांगता येईल. थर्ड आहे ग्रॅव्हिटेशनल वॉटर. थर्ड ग्रॅव्हिटेशनल वॉटर. इट इज द पार्ट ऑफ सॉईल वॉटर दॅट मूव्ज फ्रीली इन रिस्पॉन्स टू द ग्रॅव्हिटी अँड ड्रेन्स आउट ऑफ द सॉईल. हे जे काही आहे हे त्या ठिकाणी फ्रीली मूव्ह करतं गुरुत्वाकर्षण दिशेने, किंवा ज्या ठिकाणी ड्रेन आउट असेल त्या ठिकाणी ते फ्रीली मूव्ह करतं. व्हेन द मॅक्झिमम कॅपिलरी कॅपॅसिटी ऑफ ए सॉईल गेट सॅटिस्फाईड, त्या ठिकाणी जे काही कॅपिलरी कॅपॅसिटी असेल ती सॅटिस्फाय होते, त्या ठिकाणी ते फ्रीली मूव्ह करतं. एनी फर्दर ॲडिशन ऑफ वॉटर कम्स अंडर द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, आणि जे काही अजून त्या ठिकाणी ॲडिशन होतं गुरुत्वाकर्षण बलाने त्या ठिकाणी ते ॲडिशन होत जातं. The water starts moving as a free water through microspore and it's called as gravitational water. जे काही मातीचे सूक्ष्म कण राहतात त्यामधून जे काही पाणी वाहतं त्याला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल वॉटर असं म्हणतो. The portion of water which is not held by the soil but drains with the influence of gravity, जे काही मातीनं धारण केलेलं पाणी राहतं त्याला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल वॉटर असं म्हणतो. When इट इज अ सुपरफ्लुअस अँड ॲज अ सच इज नो यूज टू द प्लॅन्ट. याला सुपरफ्लुअस वॉटर असं देखील म्हणतात आणि याचं प्लॅन्टला यूज त्या ठिकाणी होत नाही. व्हेन द डाऊनवर्ड मुवमेंट ऑफ ग्रॅव्हिटेशनल वॉटर इज मोर सम प्लॅन्ट न्यूट्रियन्स आर लीच आउट अँड व्हेन इट इज लो इट विल ॲडव्हर्सली एफेक्ट द एरेशन ऑफ सॉईल. नेक्स्ट water vapor. This water vapor is presently in gaseous form in the soil atmosphere. आपण ज्याला म्हणतो बाष्प किंवा पाण्याची वाफ होणे is present in gaseous form but it is not directly used by plant. Therefore याचं आपल्याला माहिती आहे की डायरेक्टली त्या ठिकाणी प्लॅन्टला यूज होत नाही. Therefore it is not very important unlike the first 3 categories. फारसं महत्त्व याला नाही आहे
या ठिकाणी फक्त जे काही बाष्पीभवन होतं किंवा जे काही पाण्याची वाफ होते त्यामुळं त्याचं त्या ठिकाणी गॅसियस फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याचा प्लांट करता किंवा इतर कशाकरता यूज होत नाही. नेक्स्ट, biological classification of soil water. Soil moisture can be divided into 4 parts on the basis of availability of water to the plant. आता जे काही अवेलेबिलिटी ऑफ वॉटर आहे टू द प्लॅन्टला त्याच्या नुसार 4 प्रकार सांगितलेले आहेत. अनअवेलेबल वॉटर, डिफिकल्टी अवेलेबल वॉटर, डिझायरेबल अवेलेबल वॉटर अँड सुपरफ्लुअस वॉटर. आता अनअवेलेबल वॉटर म्हणजे काय? इट रेफर्स टू द हायग्रोस्कोपिक वॉटर विच हेल्ड इंटरनॅशनली अबाव 31 ॲटमॉस्फिअर विच इज ॲब्सोल्युटली अनअवेलेबल टू द प्लॅन्ट. जे काही आपण हायग्रोस्कोपिक वॉटर आहे त्यालाच आपण अनअवेलेबल वॉटर म्हटलेलं आहे, जे की 31 ॲटमॉस्फिअरला त्या ठिकाणी म्हणजे चिवटपणे राहतं आणि विच इज ॲब्सोल्युटली अनअवेलेबल टू द प्लॅन्ट, जे पिकांना भेटत नाही त्याच्यामुळे त्याला आपण अनअवेलेबल वॉटर असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट आहे डिफिकल्टी अवेलेबल वॉटर. वॉटर हेल्ड बिटवीन द हायग्रोस्कोपिक कोइफिशियंट. आता डिफिकल्टी अवेलेबल वॉटर म्हणजे काय? वॉटर हेल्ड बिटवीन दोन याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे बिटवीन द हायग्रोस्कोपिक कोइफिशियंट, जो काही बाष्प लवकर शोषून घेणारा जो काही गुणांक आहे त्याला आपण हायग्रोस्कोपिक कोइफिशियंट म्हणतो, जो 31 ॲटमॉस्फिअरला, आणि जो काही विल्टिंग पॉईंट आहे 15 ॲटमॉस्फिअरला. विल्टिंग पॉईंट म्हणजे ज्याला आकर्षण अंक जो आहे त्याला विल्टिंग पॉईंट म्हणतात. दॅट मीन्स द इनर कॅपिलरी वॉटर and its movement is extremely sluggish and it is only difficulty available to the plant. त्याचा जो काही प्रवाह आहे अगदी म्हणजे कमी गतीचा राहतो आणि त्यामुळं ओनली डिफिकल्टी अवेलेबल टू प्लांट, पिकांना मिळण्याकरता थोडंसं कठीण ते होतं. थर्ड आहे डिझायरेबली अवेलेबल वॉटर. द रेंज ऑफ वॉटर बिटवीन फील्ड कॅपॅसिटी. आता डिझायरेबल अवेलेबल वॉटर म्हणजे काय? द रेंज बिटवीन कशामध्ये? फील्ड कॅपॅसिटी अँड द विल्टिंग पॉईंट इज कन्सिडर्ड ॲज डिझायरेबल अवेलेबल वॉटर. आता फील्ड कॅपॅसिटी म्हणजे काय? की आपण जी काही वनस्पतीची वाढ आहे ती वाढ सुरेख होण्यासाठी जी काही पाण्याची मातीची जी काही आवश्यक उच्चतम पातळी राहते किंवा जो काही ओलसरपणा राहतो तो म्हणजे फील्ड कॅपॅसिटी. आणि म्हणजे मग द रेंज वॉटर बिटवीन फील्ड कॅपॅसिटी अँड द विल्टिंग पॉईंट. आणि विल्टिंग पॉईंट म्हणजे काय? की अशा प्रकारे मुळाचा जो काही सान्निध्यातील जी काही आर्द्रतेची न्यूनतम पातळी राहते कमीत कमी, की ज्यावेळेस बाष्पीभवन आणि बाष्पोच्छ्वास क्रिया जी काही आहे ती क्रियाहीन होते. या दोन यांच्यामधील जे काही समजा रेंजमधील जे काही वॉटर आहे त्याला आपण डिझायरेबल अवेलेबल वॉटर म्हणतो. आणि विच इज द डिझायरेबल अवेलेबल वॉटर, इट इज द आउटर कॅपिलरी वॉटर. त्याच्यामुळं पिकांना हे पाणी त्या ठिकाणी अवेलेबल होऊ शकतं. नेक्स्ट, सुपरफ्लुअस वॉटर. वॉटर इज एक्सेस ऑफ फील्ड कॅपॅसिटी इज ग्रॅव्हिटेशनल वॉटर. जे काय आता सुपरफ्लुअस आपण मगाशीच पाहिलं, ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणजेच त्याला आपण काय म्हणता येईल? इट इज सुपरफ्लुअस वॉटर विच इज कॉल्ड ॲज अ सुपरफ्लुअस वॉटर. इट इज युजली कन्सिडर्ड ॲज अनअवेलेबल वॉटर. शक्यतो त्याला अनअवेलेबल वॉटर असं देखील म्हटलं जातं. तर अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे. यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ सॉईल वॉटर हे एक्झामसाठी नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. त्यामुळं क्लासिफिकेशन ऑफ सॉईल वॉटर जे काही आहे, हायग्रोस्कोपिक वॉटर, कॅपिलरी वॉटर आणि ग्रॅव्हिटेशनल आणि वॉटर वेपर हे महत्त्वाचे यामधील पॉईंट आहेत. यासोबत हे लेक्चर संपलेलं आहे.